मी आजच या रिसर्च विभागामार्फत सुद्धा अशा पद्धतीनं केस जे जाण्याचे प्रकार घडतायत त्याची कारणं काय आहेत हे शोधून काढण्यासाठी आपण त्याची कारवाई करणार आहोत। सर, पालकमंत्री पदाच्या संदर्भात अजून देखील निर्णय झालेला नाही, तो कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री पद यंदा देखील तुमच्याच पदरात पडेल का? नाही, असं नाही। पालकमंत्री पद सोडण्यासाठी तिन्ही नेते मंडळी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो फॉर्म्युला ठरला त्याप्रमाणे होईल। आज संक्रांत, उद्या किंक्रांत आहे, या 2 दिवसात काही होणार नाही, नंतर लवकरात लवकर होईल, परंतु 26 जानेवारीपूर्वी होईल। सर, मुंबई महानगरपालिकेचा खरं तर विषय आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारी सगळी 7 मोठी हॉस्पिटल आणि 20 पेरिफेरल हॉस्पिटलमध्ये औषधांचा पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्या सगळ्यांनी हरताळ पुकारलेला आहे, कारण 160 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेनं थकवले आहे, त्यामुळे आज हॉस्पिटलमध्ये औषधं मिळत नाहीयेत। आज प्रसारमाध्यमामध्ये फार मोठ्या बातम्या आलेल्या आहेत। मला वाटतं याची योग्य दखल महानगरपालिकेचे अधिकारी घेतील, नगर विकास मंत्री म्हणून मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि तात्काळ याबद्दलची कारवाई होईल। सर, शक्तीपीठ मार्गावरचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाहीये असं बघतात या घटनेत। मी कालही कोल्हापूरला सांगितलं होतं, शक्तीपीठ मार्ग रस्ता हा कोल्हापुरातून रद्द झालेला आहे, तो कोल्हापूरमधून होणार नाही। परवाच मुख्यमंत्री महोदय ज्यावेळा कोल्हापूरला आले होते त्यावेळी सविस्तरपणाने माझी त्यांची चर्चा झाली। सांगलीपर्यंत शेतकऱ्यांची रस्ता व्हावा अशी मागणी आहे, म्हणून सांगलीपर्यंत हा रस्ता होणार आहे। सांगलीच्या पुढं सांगली ते कोल्हापूर नवीन रस्ता होते त्याला तो मिळणार आहे आणि पुढं हायवेनंतर तो संकेश्वर मार्गे हा गोव्याला जाणार आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही। सर, विशाळगडाच्या संदर्भात उरूस जो तिथंचा आहे विशाळगडावरचा, तो उरूस जो आहे त्याला परवानगी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने नाकारलेली आहे। खरं तर तुमच्याच सरकारमधले मंत्री नितेश राणे यांनी सज्जड दम भरलेला होता की उरूस कसा होतो ते मी बघतो म्हणून। नाही, काल 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे धार्मिक विधी होते ते करण्यात आलेले आहेत, परंतु उरूस काढला गेला नाही, कारण की वर्षानुवर्षे परंपरा होती उरसाचा धार्मिक विधी करण्यात आलेला आहे। परंतु नितेश राणे ज्या पद्धतीने ही धार्मिक तेढाची भाषा बोलतात ते तुम्ही एक जबाबदार मंत्री म्हणून हे योग्य वाटतं का काय? नाही, त्यांना अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी समज दिलेली आहे आणि मला वाटतं याबद्दल सुद्धा ते त्यांच्याशी चर्चा करतील। अब्दुल सत्तार जे मुस्लिम धर्माचे स्वतः आमदार आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून सिल्लोड मतदारसंघातून निवडून येतात, त्यांनी खंत व्यक्त केली आहे की ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस कुठेतरी धर्माचं जातीपातीचं राजकारण मोठं फोफावलेलं आहे, त्यामुळे पुढची येणारी निवडणूक आमदारकीची मी लढणार नाही असा त्यांच्याकडनं निर्णय घेण्यात आला। लढणार नाही असं ते म्हणतात, नाही, कारण धार्मिक तेढ आता निर्माण झाले। ती मी काय बातमी वाचलेली नाही, त्यांच्या भावना काय आहेत, परंतु अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत। ह्याच वेळा त्यांना असं का वाटावं मी त्यांच्याशी समजून घेईन, माहिती घेईन, मी त्यांना भेटेन आणि समजून घेण्याचा प्रयत्न करेन। मुंबईतलं जे बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक आहे, काल त्या स्मारकाच्या संदर्भामध्ये रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलंय की या समितीचं अध्यक्षपद जे आहे त्या अध्यक्षपदावरून ठाकरे कुटुंबियांना बाहेर काढलं पाहिजे, कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहे त्या विचारांची प्रताडणा करून काँग्रेसबरोबर संधान बांधलं। नाही, ह्याची काही मी माहिती घेतलेली नाही। सर, उद्या पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, तयारी कशी? आणि दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा, सगळ्या महाराष्ट्रातील आमदारांच्या सोबत चर्चा 236 आमदारांच्यावर ते चर्चा करणार आहेत। आता चर्चेचं स्वरूप काय आम्हाला माहिती नाही, पण उद्या आम्हाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण आलेलं आहे। सर, वाल्मिक कराडाच्या संदर्भातला प्रश्न आहे, आज त्यांची कोठडी संपते, पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे, परंतु बजरंग सोनावणे असतील, इतर लोकप्रतिनिधी, सुरेश धस, प्रकाश सोळंके, तुमच्या पक्षातले आमदार, हे सर्वच जण म्हणतात की धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून स्वतःचा राजीनामा द्यावा म्हणून। अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळोवेळी याचा खुलासा केलेला आहे। जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, तो किती मोठा माणूस असतील तर आम्ही सोडणार नाही। सर, लाडक्या बहिणींच्या संदर्भात तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं, त्या वक्तव्यावरती तुम्ही ठाम आहात का आणि काय काय मी वक्तव्य केलं होतं? म्हणजे लाडक्या मी बहिणी काय केलं होतं? लाडक्या बहिणींचं म्हणजे स्क्रुटिनी होणार, मी स्क्रुटिनी होणार नाही म्हटलं होतं। मी म्हटलं जे सरकारचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये पहिली एक अट होती 2.5 लाख उत्पन्नाची, बरोबर, ती आम्ही पिवळ्या आणि केशरी कार्डाला काढून टाकले।
नंतर इन्कम टॅक्स भरणारे 4 चाकी वगैरे ते जेलमध्ये होतं. तर मी असं म्हणालो होतो की टाटा बिर्ला अदानी यांच्या घरातील एखाद्या महिलेनं ते अर्ज भरला तर त्याला द्यावं काय, ते बरोबर नाही असं आपण म्हणालो होतो. आणि ज्यावेळेला अशा श्रीमंत महिलांनी अर्ज केले असतील, काल ते आपोआपच भुजबळ साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांनी आपली नावं विड्रॉ करावीत. आता त्यांना ज्यांना पैसे दिले त्यांच्याकडून वसूल होणार नाही असं मी वक्तव्य केलं होतं. आणि ज्यांच्या तक्रारी येतील त्याच्यामध्ये छाननी होईल, बाकीचं काय होणार नाही. परंतु विरोधक म्हणतात आहेत की असे सगळ्या म्हणजे जवळपास 50 ते 60 लाख नावं जी आहेत ती महिलांची या सगळ्या योजनांमधनं कट करण्याची योजना जी आहे ती सरकारकडनं आहे. काही होणार नाही. आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका आहेत, त्याची योग्य ती खबरदारी आम्ही घेऊ आणि पुन्हा आम्ही युती फार मोठ्या ह्यानं तिन्ही पक्ष सत्तेवर येतील. सर हिंदी में जानना चाहेंगे सर सर हिंदी सर हिंदी सर हिंदी तिळगुळ देतात आणि गोड गोड बोलतात. राजकारणातली अशी कोणती व्यक्ती आहे ज्याला तुम्ही तिळगुळ देता? मी सगळ्यांना देणार आहे. संक्रांतीच्या मकरांतीच्या सगळ्यांना ते माझे शत्रू आहेत त्या सगळ्यांना, ते शाहू महाराजांचे पंतू आहेत, त्या सगळ्याला माझ्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. सर हिंदी में जानना चाहेंगे बुलडा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.